हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण चाललो आहे जंगलामध्ये, जंगल सफारीला. तिकडं आपल्याला मागच्या टाईमला मोर दिसले होते, तर आज तिकडंच चाललो आहे. बघूया आज मोर दिसतात काय, कारण लास्ट टाईमला आपल्याकडं मोबाईल नसल्यामुळे शूट करता आला नाही. तर आज आपण जातो आहे परत एकदा तिकडंच. तर बघूया, आज जर दिसले तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. कारण खूप मागच्या वेळेला मी गेलो होतो तेव्हा 4-5 मोर होते आणि साईडला रानातल्या कोंबड्या वगैरे होत्या. तर आज मोबाईल सोबत घेऊन चाललो आहे. बघूया, तुम्हाला बघायला मिळतीलच. जर मला दिसला आज तर नक्कीच कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करेन. कारण आपला पायाचा जरी आवाज घेतला तरी ते एकदम स्पीडमध्ये पळत असतात. तर बघूया, चला जाऊया आपण थेट तिकडंच. आणि जाता जाता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, काय एकंदरीत आताची परिस्थिती आहे गावाकडं. चला, आता आपण फायनली इकडं वाड्यांच्या जवळ पोचलो आहे. बघा, इकडं वाड्या आहेत आणि आपला हा रस्ता लागला आहे. इकडून हा मेढा शेताकडचा एरिया आहे, तो थोरला बांधाकडे जातो. तिकडूनच आपण जातो आहे. तिकडं जे आपले बोरशेताच्या तिकडं काजू आहेत, तिकडंच खाली म्हणजे शेत आहेत. त्या शेतांच्या इकडं आपल्याला मोर दिसले होते परवाच्या दिवशी आपण तिकडे गेलो होतो तेव्हा. तर आज तिकडं चाललो आहे आपण. आणि ही आजूबाजूची शेतं बघू शकता, पूर्णपणे नांगरलेली आहेत आणि एकदम लेवलला करून ठेवले आहेत, प्लेन डिपला वगैरे फोडून. आणि तरव्यासाठी, तरवा भाजवणीसाठी पातेरी, कवल वगैरे बघा, कवल वगैरे टाकून झालं आहे. आणि इकडच्या साईडला बघितलात तरी शेतं भाजून झालेले आहेत. म्हणजे हे जे भाजावळ केलेले आहे याच्यामध्ये आपला भात पेरला जातो. हे बघू शकता तुम्ही, ही शेतं भाजून झालेत इकडंपर्यंत. आणि समोरचा शेत बघितलं असेल तर तुम्ही, आज भाजण्यासाठी त्याला माती वगैरे लावून ठेवलेली आहे. आणि आज दुपारी ऊन झाला की पेटवला जाईल. आणि या शेतामध्ये बघू शकता पान कोंबडी आहेत. तर तुम्ही इकडं बघू शकता, इकडं मोठा आंब्याचा झाड आहे आणि त्याच्यावर किती सारे आंबे लागलेत. बघा, खूप सारे आंबे लागलेत. आणि अगदी इथं जवळ बघितलात तर खाली जवळ हातात येण्यासारखे पण आंबे आहेत. हे बघा, तर चांगल्या मोठ्या मोठ्या कैऱ्या झाल्यात का बघू शकता तुम्ही. मोठ्या मोठ्या झाल्यात कैऱ्या, आता लवकरच होतील तयार. म्हणजे तसं अजून 1 महिना तरी जाईल, पण खूप भरलाय आंबा बघू शकता. चला जाऊया आपण थेट तिकडं. जो आता आपण ज्या मिशनसाठी आलोय तिकडं जाऊया, बघूया सक्सेसफुल होतोय काय. ते नाही दिसलं तर मग काय चेक काय तुम्हाला दाखवता येईल. हे बघा, इकडं पण एक आंबा आहे, ह्याच्यावर पण फुल कैऱ्या भरल्यात. हे बघा, खूप साऱ्या इकडं पुढं पण दिसत आहेत. आपण आता चांगल्या मोठ्या मोठ्या झाल्यात कैऱ्या. हे बघा, अगदी वरपर्यंत फुल एकदम भरलाय आपण आंबा. हे बघा, इकडं पण बघू शकता. मस्त, म्हणजे रानामध्ये आंबे तर लागलेत खूप. काजूच्या बिया पण आहेत थोडाफार, पण आमच्या तर यावर्षी काजू पण नाही आलेत, आंबे पण नाही आलेत. त्यामुळं आम्हाला काय, ज्या पण थोड्याफार आल्यात त्या रोज जाऊन घेऊन यायला लागणार आहेत. कारण बिया चोरायला वगैरे खूप जण जात असतात. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आपल्याला राहायला लागणार आहे. ज्या काय बिया आहेत त्या काढाव्या लागणार आहेत आपल्या. चला आता जाऊया थेट आपल्या मिशन मोर बघणे. आपल्याला फक्त बघायचे आहेत, बाकी काय करायचं नाही. आणि तिकडेच ते बघता बघता त्यांचा एखादा पीस वगैरे पडलेला भेटला तर भारीच होईल. कारण मोराचा पीस लय भारी असं वाटतो.
आपल्या घरामध्ये लावून ठेवला तर तो एकदम भारी वाटतो मोराचा पीस. एक तरी भेटला पाहिजे, मोर तरी दिसला पाहिजे आपल्याला. बघा तुम्ही इथं बघू शकता करवंदाची जाळी आहे. तिला करवंद बघा किती लागलेत, मोठी मोठी झालेत आता करवंद. यावर्षी करवंद पण लवकर झालेत, म्हणजे या टाईमला छोटी असतात, यावेळेला लवकर मोठी झालेत. काही पावसाचा अंदाजावर दर्शवत आहेत, कारण करवंद जेव्हा व्यवस्थितपणे पिकायला लागतात ना तेव्हा पाऊस लवकर पडतो असं म्हणतात. करवंद पिकायला लागली की असं समजायचं की पाऊस जवळ आलाय, अशी पूर्वीची लोक बोलतात. हे बघा किती करवंद मोठी मोठी झालेत. आपण नेणार आहे आपल्याला चटणी करण्यासाठी. भरपूर आहेत एकदम, अगदी वरपर्यंत गेली जाळी. पूर्वीची लोक बोलतात की करवंद पिकायला लागली की पाऊस जवळ आला असं समजलं जातं. तर बघूया, हा बघा इकडं अजून एक आंब्याचं झाड आहे, ह्याच्यावर पण खूप आंबे लागलेत. चलो, एकंदरीत आपल्याला आतापर्यंत 3 आंब्यांची झाडं अशी दिसली की त्यांच्यावर खूप साऱ्या कैऱ्या आल्या होत्या, आणि सोबत करवंद वगैरे. काजू काय अजून आपल्याला दिसले नाहीत पाहिजे तसे. बघूया काजू कुणाचे भेटत आहेत काय जाता जाता, ते पण दाखवतो. आपल्याला बघण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही, फक्त आपण कुणाच्या चोरायच्या नाही बिया, कारण त्यांची पण खूप मेहनत असते त्याच्यामध्ये. रस्ता जर तुम्ही बघू शकता, हा मागच्या टाईमला जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल आपला इकडचा, तर रस्त्याचं काम चालू होतं आणि आता काम कंप्लीट झालं आहे रस्त्याचं. व्यवस्थित एकदम प्लेन रोड झाला आहे. आता या मार्गे दापोलीत जायला चांगला शॉर्टकट झाला आहे. हे बघा इथं जांभळीचं झाड आहे आणि मोर आला आहे त्याला. बघा तुम्ही बघू शकता त्या पानांमध्ये मोर पण दिसतोय. ते येतील लवकरच जांभळं इकडं, कारण जांभळं येतात लवकर, मोर आला की एकदा येतीलच. ते पण दाखवू तुम्हाला आल्यावर. चला, तर आता आपण फायनली आपल्या मिशनच्या अगदी 2 पावलाजवळ आलो आहे. इकडचाच तो एरिया आहे, इथून चालू होतो. इकडं रानातल्या कोंबड्या आणि मोर दिसतात. बघूया, कारण शांतपणे जायला लागेल, जास्त पण आवाज करून चालणार नाही, कारण आपल्या पायाच्या हालचाली जर त्यांना जाणवल्या की ते लगेच सतर्क होतात. कारण एकदम सेन्सिटिव्ह असतात त्या, त्यांना लगेच म्हणजे एखाद्या माणसाची हालचाल झाली की त्यांना लगेच जाणवून येतं आणि खूप जोरात पळतात त्या. आपल्या गावठी म्हणजे घरातल्या कोंबड्या असतात, त्यांना असा उडता वगैरे येत नाही. ह्या एकदम झाडावर वगैरे जाऊन बसतात. समोर कोण दिसला की एकदम जोरात पळतात, आणि जास्तच भीती आहे असं समजलं तर झाडावर जाऊन बसतात. हा बघा अजून एक आंबा भेटला आपल्याला, याच्यावर पण कैऱ्या झाल्यात. याच्यावर पण कैऱ्या झाल्यात बघा. इकडं वरती चिमण्यांचा आवाज येतोय, पण त्या जरा खूप लांब असल्यामुळे मी तिकडे जात नाही. तुम्हाला येत असेलच बॅकग्राऊंड व्हॉइसमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ओरडत आहेत, आणि हा तुम्हाला मग अशी जी जांभूळ दाखवली तसंच ह्या पण जांभळीवर मोहर आलाय. हा बघा फुलं आलेत बघू शकता, आणि त्याच्यामध्ये ही बघा बारीक बारीक जांभळे यायला सुरुवात झाली. छोटी छोटी जांभळे यायला पण सुरुवात झाली, येतील लवकरच. तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन जांभळ आल्यावर. मला पण आहेत 1-2 कैरे इथं बघा. बघा वरती पण आहेत, पण ह्याला असे कुठं कुठं आलेत.
या आंब्याला पण आलेत बघा. मधच्या फांद्या नाहीत, त्या काय एवढा दिसणार नाही बघा. आणि तुम्हाला आता बघा, मी बोलायचं थांबलो की जो पक्ष्यांचा आवाज येत असेल एकदम भारी निसर्गरम्य पहाटेच्या वातावरणामध्ये पक्ष्यांचा आवाज एकदम मस्त वाटतंय. आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे थंडगार शांत परिसर, फक्त पक्ष्यांचा आवाज, बाकी कोणीच नाही आहे इकडं. कारण खूप जंगल आहे, त्याच्यामुळे जास्त काय कोणी येत नाही. पक्षी किंवा आता माणसं या टाईमला बिया वगैरे काढायला येतात तेवढंच. तर आपल्या काजूची काय हालत झाले बघून येऊया. अजून साफसफाई बाकी आहे थोडीफार. मोहर नाही आला यावर्षी, पण काजू आता चांगले झालेत. आता आपल्या मिशनच्या अगदी एक पाऊल पुढं आलो आहे. कारण इथंच ही जी शेत आहेत त्याच्यात ह्या शेतांच्या शेवटच्या शेताला ते मोर दिसले होते मला परवाच्या दिवशी. तर आता एकदम सावधगिरीने जावं लागेल त्याला, कारण त्याला मोर बघायचे असले तरी. थोडा जरी आवाज झाला ना तर ते निघून जातं. त्याच्यामुळे मी जरा कमी बोलणार आहे तिथे जाईपर्यंत. असतील तर ते पळून जातील माझ्या आवाजाने. पण तिकडून झाल्या दिसतात त्याला. पहिला आपला इकडचे मोर आणि इकडच्या कोंबड्या दिसतात. तो आहे इथं होत्या पुढं तेव्हा, तिथं जो ऊन नाही ना तिथं होत्या. असायला तर पाहिजे, कारण आता एवढे 4-5 त्यांची रोजची जागा असणार किंवा त्या दिवशी फिरायला आले असतील काय सांगता येत नाही. जागा त्यांची वेगळी असू शकते, कारण एवढा मोठ्या जंगलात त्यांना खाण्यासाठी ते कुठं पण फिरू शकतात. नेमकं त्या दिवशी इथं आले असतील कदाचित, तर काय सांगता येत नाही. पातेरा वगैरे खाद्य शोधणार ते. चिमण्या ओरडतात वरती, इकडं कवडा ओरडतोय. पण आपले मोर कुठं आहेत? मोर पण नाहीत अजित आणि कोंबड्या पण नाहीत. कुठे गेले? या ठिकाणीच होते मागच्या टाईमला.
ह्या साईडला होते खाली. ते दिसले होते आपल्याला. चिमण्या खूप ओरडतात. चिमण्या खूप ओरडतात पण मोर नाही येतात. कदाचित लेट झाला असणार आहे आपल्याला आज यायला. किंवा ते दुसरीकडे गेले असतील आज. बघूया. बघा पक्षी बघा. आपल्याला आज काही मोर तर नाही दिसले पण इकडे बघू शकता बकऱ्या आता चरायला. ओ का चलो तर एकंदरीत आजचा फेरफटका मारून झालाय. आता आपण घराकडं चाललोय. जाता जाता बघूया इकडं भेकरा दिसलेलं ते पण काय नाही. आजचा प्लॅन फ्लॉप आहे. असं वाटतं कॅमेरा ऑन असेल तर ते येतच नाहीत. ह्या समोरच्या कंपाऊंडामध्ये 2 होते लास्ट टाईम भेकरे आणि इकडं कोंबड्या असतात. काय कुठं गायब झालं काय माहिती. परत यायला लागल आपल्याला कारण आपल्याला त्या बघायच्याच आहेत कॅमेऱ्यामध्ये. पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय. तर जरा शांत शांत चालू आहे कारण थोडंफार इथं हालचाल होते. ॲटलिस्ट आपल्याला एखाद दुसरी कोंबडी तरी बघायला भेटेल. बंडूचा बंडू एकच दिसतोय पण. चलो नो कोंबड्या नो मोर. काहीच दिसला नाही. बकऱ्या बघता बघितल्या आपण आणि आंब्यांना आलेल्या कैऱ्या. इकडे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा म्हणजे जो आपण मी ज्या रस्त्याने चालला आहे तो परिसर. पूर्ण रस्त्याला वरतून झाडं आहेत. पूर्ण सावली आणि हिरवागार एकदम भारी वाटतंय. खारुताई वरटते. रस्ता बघा कसा आहे. मध्ये रस्ता आणि वरतून पूर्ण हिरवगार. एकदम ऊन पडलाय तरी पण गारवा आहे इकडे झाडांच्या सावलीमुळे. जिकडे कोंबडा तर दिसला होता
पण तो खूप चप्पळ आहे. एवढा गच्चड घनदाट जंगलातून मला काय तो कॅमेऱ्यात कैद करता आला नाही. सो नेक्स्ट टाईम नक्कीच प्रयत्न करेल. आता हा आपला रस्ता बघू शकता, भारी एकदम शांत. इकडं पण काहीतरी आहे वाटतंय. आवाज येतो इकडे पण, ते पळतात ना खूप, त्याच्यामुळे आपल्याला एवढ्या गच्चडमधून जाता येत नाही. आपला काय प्रो कॅमेरा नाही आहे. तर गाईच आपला जंगलातील फेरफटका मारून झाला आहे. ज्या मिशनसाठी आलो होतो त्यातला एक मिशन सक्सेसफुल होणार होता, परंतु खूप तिथं काटेरी जाळ्या असल्यामुळे ते सक्सेसफुल झालं नाही आणि कोंबडा काय दिसला नाही आपल्याला. आणि त्यासोबत जे आपण आज बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला की मोर इकडं खूप आहेत, तर ते मोर पण आज तिथं नव्हते. तरी पण नेक्स्ट टाईम नक्कीच मी ट्राय करेल दाखवण्याचा. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर तोपर्यंत बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.